तेव्हा काय काय मुली होत्या त्यात अच्छ करून. आमच्या ह्याच्यात अच्छ करणारं कोणीच नव्हतं. मला वाटतं प्रत्येकाला असं वाटतं, की आपण माझा एक असा समज आहे, की बिग बॉसमध्ये गेल्यावर अख्खं जग बघतं, महाराष्ट्र बघतो. मग आपण काहीतरी जरा वेगळं करून दाखवूया म्हणजे लोक आपल्याला ओळखतील. मला त्याचं काहीच वाटलं नाही. लोकं ओळखू दे, नको ओळखू दे. आपण जे घरी करतो तसंच तिकडे करायचं हे मला माहीत होतं. आणि मला घरच्यांनी सांगितलेलं, की जाऊन तिकडे बोलू नको, स्टेटमेंट करू नको, कोणी काय बोललं तर भांडू नको. मी ते पाळलं आणि गप्प बसले. तुम्ही 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 स्पष्ट बघतात म्हणजे हो, तुम्ही आहे. फार फार स्पष्ट बघतात. पण आता सीझन बघितला ना आपल्याला तर आता निदर्शनास येतं ना, की प्रत्येकजण डबल गेम खेळतोय. म्हणजे आता थोडा ह्या आठवड्यामध्ये एक वेगळा दिसला तर दुसऱ्या आठवड्यात वेगळा दिसतो. काय वाटतं तुम्हाला सध्याची सिच्युएशन बघून? मी एवढं काय कीनली बघत नाही, की बघितलंच पाहिजे असं नाही बघत मी. किती काय म्हणजे असं थोडं थोडं फार काय बघितलं त्याच्यावरून मी तुम्हाला काय सांगितलं प्रिडिक्शन ना, वाटतं? फेसबुकवरच बघते मी. हं. त्यामुळे अर्ध्या लोकांची नावं माहिती आहेत, अर्ध्यांची माहिती नाही. फक्त जेव्हा पहिली एंट्री होती त्यांची तेव्हा मी बघितलं का कोण कोण आहे ते बघूया म्हणून. तर मग तो जो छोटा आहे प्रभू, प्रभू, प्रभू प्रभू. प्रभू त्याला जेव्हा तो कोटियन हो. छळत होता तेव्हा मला वाईट वाटलं कारण त्याला ते थेलसीमिया आहे ना. थॅलिसेमिया. हो. हां, ते रक्त तयार होत नाही म्हणून बदलायचं असतं. बरं ह्या लोकांना ते माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पण मला असं सारखं वाटत होतं की त्याला ह्यानी छळू नये. किती कंटेस्टंटची नावं माहिती आहेत तुम्हाला बिग बॉस सीझन 6 मधल्या आताची? दीपाली, दीपाली सय्यद, राकेश, राकेश अ, बापट, राकेश बापट, प्रभू, 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 एक कोणतरी माने, कोणतरी राधा म्हणून आऊट झाली राधा ती. आउट झाली, राधा पाटील, आणि अनुश्री माने, माने माने अनुश्री भांडखोर अनुश्री माने भांडखोर आहे असं भांडखोर तुम्हाला भांडखोर भांडखोर आहे असं वाटतं? आणि ती आपल्या सिरियल मधली मुलगी सिरियल सोडून तन्वी गेली कोलते. कोलते. हां, कारण तिला सिरियलमध्ये मी पाहिलं लक्ष्मी निवासमध्ये. हं. कारण मी संध्याकाळी फक्त झी बघत असते. आणि आवडती तुमची राखी सावंत? अरे राखी तर ती ठेवलेलीच आहे. काय होत नाही तिकडे राखीला पाठवा, काय होत नाही तिकडे. पण मजा येते ती वेड्यासारखी करते, हं. काहीही बोलते, भांडी काढून फेकते. पण माझं म्हणणं तिला तुम्ही जसं ठेवता ना, मग तिला पनिशमेंट पण द्या. ती वाटेल ते करते. हा कारण ती तिला जाम डोक्यावर ती चढवतात. कॅप्टन म्हणजे कॅप्टनला पण शिकवायला जाते. तिला असं वाटतं की तिला बिग बॉसच्या घरातलं सगळं माहिती आहे असं बिग एकंदरीत बॉसच्या आपल्याला पाहायला घरातलं नाही, मिळतं. जगातलं एकटीलाच सगळं माहिती आहे. बिग बॉस नाही, नुसतं बिग बॉस नाही. हां, जगातलं जेवढं म्हणून आहे, हां. त्या सगळ्यांची मास्टरी तिच्याकडे आहे. सागर कारंडे सुद्धा आहे या सीझन अरे मध्ये. हां, सागरला विसरले मी. सागर कारंडे कशात सागरचं मिळतं? आणि तिचं भांडण त्या दिवशी बघितलं, फेसबुकवरच बघितलं. भांडण काय आता प्रेम पण सुरू झालंय. हो, हो. तिथे जाऊन प्रेम खूप होतात. कधी टिकतात, कधी टिकत नाहीत. मला वाटतं टाईमपास म्हणून प्रेम करतात ते. नाही, त्याची आमच्या वेळी मस्करी चालू असते. आमच्या वेळी पण प्रेम होती चालू. हां. पण मी तेव्हा कोणाची? सांगितलेलं, कोणाची होती? आपल्याला बोलायचंच नाही कोणाबद्दल बरं. काय. तेव्हा मी सांगितलं होतं, की तो जो होता तो मी त्याला खूप पूर्वीपासून बघितलेलं. म्हणजे तो मुळात कसा आहे हे मला माहीत नव्हतं. हं. तेवढी माझी दोस्ती नव्हती. पण त्यांचं जे चालायचं ते बघून म्हटलं ह्याची बायको बघेल तर मग वाईट आहे ना. बायकोच्या मनात एकदा संशय गेला, की तो काही केला तरी निघत नाही. म्हणून मी त्याला एवढंच म्हटलं, करू नको, महाराष्ट्र बघतो, तुझी बायको बघते. तर ती जी मुलगी होती तिने माझी चुगली महेशना सांगितली. महेश मांजरेकरांना. हां, हं. त्यांना सांगून ते काय मला मारणार होते का शिव्या देणार होते. त्यांनाही कळलं मी बरोबर बोलते. मग म्हटलं झक मारा, मरू दे, मला काय करायचं आहे. त्यांच्या बायका त्यांना बडवतील.